तीन भागांमध्ये ही अलर्जी आपल्याला बघायला मिळते. एक त्वचेची अलर्जी, डोळ्यांची अलर्जी आणि श्वसन मार्गाची अलर्जी. त्वचेवरती आपण बघतो की कधीतरी अर्टिकॅरिया किंवा पित्तासारखा प्रकार आढळतो. छोट्या छोट्या गुथा आल्यासारख्या असतात, लालसर असतात. चुकून कधीतरी अंडी खाण्यामध्ये आले, मासे खाण्यामध्ये आले, शेंगदाणे खाण्यामध्ये आले, म्हणजे स्पेसिफिक काही गोष्टी असतात. खाल्ल्यानंतर लगेच शरीराला ते सहन होत नाही, स्किन मधून पूर्ण टॉक्झिन्स रिलीज होतात आणि शरीरावरती गुथा वगैरे यायला सुरू होतात. हा एकदा एपिसोड आला म्हणजे तो तिथे थांबत नाही, हा वारंवार येत राहतो. हा रिकरंट टेंडन्सीज मध्ये आपल्याला आढळतो. सो यासाठी तुम्ही अँटी अलर्जिक औषधी न देता जर आपण पेशंटच्या इम्युनिटीला चांगल्या प्रमाणे सांभाळलं तर आपण याला सुद्धा टाळू शकतो, त्वचेच्या अलर्जीला. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं आहे श्वसन मार्गाची अलर्जी. श्वसन मार्ग महत्त्वाचा काय आहे, कारण की आपला म्हणजे आपलं जगणंच त्याच्याशी रिलेटेड आहे, राईट. जसं की तुम्ही सुरुवातीलाच बोलले की श्वास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर जर ह्या फुफ्फुसांमध्ये त्रास व्हायला लागला तर डेफिनेटली एक मेन व्हायटल ऑर्गन तुमचं कव्हर व्हायला सुरू झालंय. सी, आता कसं असतं ना की आपला जो श्वसन मार्ग आहे हा 2 टप्प्यांमध्ये विभाजित केलेला असतो. एक अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम आणि दुसरं लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. नाकापासून घशापर्यंत हा अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. ॲलर्जिक रायनायटिस म्हणा, नेझल पॉलिप म्हणा किंवा टॉन्सिलायटिस म्हणा किंवा ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस म्हणा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, हे आपल्याला अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये आढळतात. सायनसचा त्रास सुद्धा आपल्याला याच भागामध्ये आढळतो. सी, कसं असतं, पेशंट कधीतरी चुकून धूळमध्ये गेलाय, थंड पाणी घेण्यात आलंय, थंड गोष्टी खाण्यामध्ये आलंय, वातावरणामध्ये काही बदल झालाय किंवा पाऊस जास्त पडलाय, उगाच काहीतरी एकदम अचानक आलेलं टेन्शन आहे, बदललेली जीवनशैली आहे, खाण्यामध्ये एखादी चुकीची गोष्ट आली आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना अचानकपणे सर्दी, शिंका, नाकातून पाणी गळणं, हेवीनेस येणं चेहऱ्यामध्ये किंवा डोकं वगैरे दुखणं, टॉन्सिल्स होणं, गिळताना त्रास वगैरे होणं, हे ॲलर्जीचे अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम मधले सिम्पटम्स आहेत. हीच ॲलर्जी किंवा हाच सगळा प्रकार जर तुमचा वारंवार आणि वर्षानुवर्ष चालत गेला तर ही ॲलर्जी किंवा ही जी सूज आहे ही तुमच्या घशामधून तुमच्या छातींपर्यंत जायला सुरू होते आणि अशा प्रकारे तुमची ॲलर्जी अस्थमापर्यंत जाऊ शकते. सो अस्थमा बेसिकली ॲलर्जीचं एक कॉम्प्लिकेशन आहे. ओके, सो आता अस्थमा म्हणजे नेमकं काय असतं की तुमच्या फुफ्फुसांमध्ये श्वासकोश असतात. जेव्हा तुम्ही श्वास आतमध्ये घेता तेव्हा ते श्वासकोश पूर्ण फुलून जातात, जेव्हा श्वास बाहेर टाकता तेव्हा ते पूर्ण आकुंचन पावतात. सो जेव्हा त्या भागामध्ये सूज यायला सुरू होते तेव्हा काय होणार ना की तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकत नाही, पूर्ण फ्रीली ब्रिदिंग करू शकत नाही आणि जेव्हा पण तुम्ही श्वास घेता तेव्हा शिट्टी वाजल्यासारखा पण आवाज येऊ शकतो. जेव्हा आपण चेक करतो पेशंटला तर तेव्हा आपल्याला ऑस्कल्टेशन्स मध्ये पण ऐकू येतं, एक विजिंग साऊंड ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे जाणवतात, राईट. सो बेसिकली आता अस्थमॅटिक पेशंट्सला ना ब्रॉन्कोडायलेटर्स वगैरे दिले जातात की जे तात्पुरते त्या श्वासकोशाला मोकळं करण्यासाठी मदत करतील. आपल्याला फक्त त्या गोष्टीला डायलेट करणं हे त्याच्यावरती सोल्युशन नाहीये. जोपर्यंत तुम्ही तुमची ॲलर्जी नष्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या आजारापासून सुटका पण मिळत नाही. असं म्हटलं जातं की आता अस्थमा एकदा आला की तो तुम्हाला लाईफ टाईम पर्यंत राहू शकतो, तुम्हाला पंप वगैरे त्याच्यासाठी यूज करावे लागतील. आपण प्रयत्न करतो की जे पण काही पेशंटची सध्याची स्थिती असते, आता कित्येकदा आपल्याकडे पेशंट येतात की ज्यांना दिवसातून 2-2, 3-3 वेळा आपण पंप घ्यावे लागतात. तर आपल्याला कसं असतं ना, अगदी आपण त्यांचा पहिल्याच दिवशी कुठल्याही प्रकारचे मेडिकेशन बंद नाही करू शकत, कारण की पेशंटची बॉडी त्यावरती डिपेंडंट झालेली आहे. आपण प्रयत्न करतो, आपल्या औषधांनी जेव्हा हळूहळू फरक पडायला सुरू होतो तेव्हा मेडिकेशनचं टॅपरिंग आपल्याला करणं आवश्यक असतं. जेव्हा तुमचं डोसेसचं प्रमाण कमी होतंय पण तरी सुद्धा पेशंटला चांगलं वाटतंय, हेल्दी फील होतंय, तर नक्कीच आपल्याला कळतं की मेडिकेशनचं प्रमाण कमी झालंय. सो त्या आजाराला आपण पुढे जाण्यापासून वाचवतोय, त्याचे होणारे दुष्परिणाम थांबवतोय आणि अनावश्यक औषधांचा वापर टाळता यावा ह्यासाठी सुद्धा आपल्या नमा होमिओपॅथीमध्ये आपण पूर्णपणे प्रयत्न करतोय. मात्र लातूरवरनं आपल्याला संदीप संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत. नमस्कार संदीपजी, बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, मी संदीप बोलतोय लातूरवरून. हां, माझं वय 30 वर्ष आहे आणि मी केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करायचो. लॉकडाऊनमुळे माझ्या सर्दी खोकल्यामध्ये त्रास कमी होता, परंतु कंपनी पुन्हा चालू झाल्यामुळे तो त्रास पुन्हा वाढला आहे. पण माझ्या ह्या ॲलर्जीसाठी मला काही परमनंट सोल्युशन मिळेल का? बरं.
मला वाटतं की प्रत्येकाचीच ही समस्या आहे. आतापर्यंत आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये म्हणजे घरात राहत होतो. संदीपजी सुद्धा संपूर्ण कोरोना काळामध्ये तसेच होते, वर्क फ्रॉम होम होतं. मात्र जसं आता आपण ह्या बाहेरच्या एन्व्हायरमेंटशी, बाहेरच्या वातावरणाशी पुन्हा एक्सपोज व्हायला लागलो, त्यांना पुन्हा तसे त्रास उद्भवायला लागलेले आहेत. काय सांगाल? नक्कीच संदीप, जसं तुम्ही सांगितलंय की तुम्ही आता पूर्वी केमिकल फॅक्टरीमध्ये कामाला होते, तेव्हा तुम्हाला अगदी नाकातून पाणी येणं, डोळ्यातून पाणी येणं किंवा त्वचेवरती थोडे रॅशेस वगैरे आल्यासारखं होणं हा एक ॲलर्जीचाच प्रकार आहे. तुम्ही बोललेत की आता लॉकडाऊन जसं लागलं तर तुम्हाला म्हणजे आनंद झाला की आता आपलं काम बंद आहे तर आपला त्रास पण बंद आहे. पण परत जसं लॉकडाऊन ओपन झालंय, परत तुमच्या तक्रारी पण परत परत यायला लागल्या. सो बेसिकली आपल्याला काय करायचं आहे ना, तुमच्या केसमध्ये इम्युनिटीला बूस्टअप करणारं असं औषधी द्यावं लागेल जे तुमच्या आजाराला बरं करण्यासाठी मदत करेल. आता आपण तुमचा जॉब तर सोडायला सांगू शकत नाही, काम तर आपल्याला करायचं आहे. बट तरी सुद्धा तुमचं काम असताना पण तुमच्या रॅशेस, तुमचं डोळ्यांमधून पाणी येणं, नाकामधून पाणी येणं हे कमी झालं पाहिजे. त्याला आपण खरोखर क्युअर होणे असं म्हणू शकतो. नम्मा होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये आपण तेच काम करतोय की तुमच्या कामामध्ये तुम्ही असताना सुद्धा तुम्हाला ह्या व्याधी जेव्हा जाणवणार नाही तेव्हाच तुम्हाला यासाठी आपण बरं करू शकतो. आता तुम्ही जसं लातूरवरून बोलताय तर नक्कीच तुम्हाला जी पण आपली नम्मा होमिओपॅथीची ब्रांच जवळ पडत असेल त्या शाखामध्ये तुम्ही जाऊन आमच्या डॉक्टरांसोबत कन्सल्टेशन करू शकता आणि योग्य ते उपाययोजना आम्ही तुमच्यासाठी करू शकतो. जसं तुम्ही म्हणालात की या आजाराला पुढे जाण्यापासून आपण थांबवतोय, थोपवतोय, तिकडेच थोपवतोय आणि ही सिच्युएशन कशी अजून चांगली करता येईल यासाठी प्रयत्नशील आहोत आपण. पण बऱ्याच वेळेला आता जसं ॲलर्जी अस्थमा या नावातच ॲलर्जी आलेली आहे, मग ती धुळीची असेल किंवा वातावरणाची असेल, जास्त थंडी एखाद्या व्यक्तीला सहन होत नाही आणि त्यामुळे तिला ॲलर्जी अस्थमासारखा त्रास उद्भवू शकतो. वातावरण निर्मिती ही संपूर्णपणे नैसर्गिक असते आणि तिला आपण बदलू शकत नाही. मात्र अशा परिस्थितीत सुद्धा त्याच वातावरणात राहत असताना सुद्धा त्या व्यक्तीचा ॲलर्जी अस्थमा जो आहे तो संपूर्णपणे कमी होऊ शकतो का? त्याच वातावरणात राहताना सुद्धा संपूर्णपणे कमी होऊ शकतो का? जसं की आपण बोलतो कुठला पण आजार जेव्हा आपण बरा करतो ना तेव्हा माणसाची आपण 100% गॅरंटी नाही देऊ शकत. कारण की जरी आपण औषधे दिल्यात पण बरेचसे असे मेंटेनिंग कॉजेस जे असतात की ते त्या आजाराला मेंटेन करत असतात. राईट? मेंटल स्ट्रेस लेवल हे सगळ्यात महत्त्वाचं एक कारण ठरू शकतं यामागे. आपण औषधी देतोय, आपण खाणं पिणं पण व्यवस्थित करतोय, आपण लाईफस्टाईल पण सुधारली, बट स्टील बॅकग्राऊंडमध्ये कुठेतरी ताणतणाव आहेत, स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे, तर आपली इम्युनिटी पाहिजे त्या प्रमाणात सुरक्षितरित्या ती हँडल नाही होऊ शकत. सो डेफिनेटली आपल्याला त्या वातावरणामध्ये राहताना सुद्धा या आजाराला 100% बरं करण्यासाठी प्रयत्न तर करायचेच आहे. पण सोबत पेशंटला त्यांची शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती, त्यांची जीवनशैली, त्यांचं खाणं पिणं, त्यांचं व्यायाम, एक्झरसाइज ह्या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही सांभाळत असाल तर आमच्याकडे असे कितीतरी पेशंट आहेत की जे या ट्रीटमेंट नंतर हॅपी आहेत. राईट? त्यांना एकदम चांगल्या प्रकारे आपण फरक दिलाय आणि या आजाराला पुढे जाण्यापासून वाचवलंय. अस्थमा किंवा दमासारखे जे आजार आहेत ते जन्मतः सुद्धा उद्भवू शकतात. म्हणजे आपण म्हणतो की वयाच्या 5 वर्षापर्यंत काही मुलांना दमा, अस्थमा असू शकतो आणि मग वयाच्या 5व्या वर्षानंतर हा त्रास हळूहळू कमी व्हायला लागतो. तर हा सुद्धा एक ॲलर्जी अस्थमाचाच प्रकार आहे का? येस, बिलकुल. जसं की आपण त्याला बालदमा किंवा चाइल्ड अस्थमा वगैरे असं संबोधतो. कितीतरी लहान मुलांना अस्थमाचा त्रास असतो है ना. लहान मुलांमध्ये कसं असतं, ससेप्टेबिलिटी जास्त आहे. त्यांचं जे एक म्हणतो ना आपण लगेच कुठल्या पण गोष्टींना ते कॅच करतात, इन्फेक्शन लवकर कॅच करतात. याचं एकमेव कारण म्हणजे अगेन इम्युनिटी कमी असणे हे एकच आहे. जसं जसं पेशंटचं वय वाढतं, छोट्या बाळाचं जसं जसं वय वाढतं तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होते. का होते? कारण की आपण सोशल लाईफला एक्सपोज होतोय, आपल्या सगळ्या गोष्टी आपण हँडल करायला लागलोय. तुम्ही जेवढं बाहेर पडणार तेवढी तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होणार. तुम्ही जेवढं त्या बाळाला जपणार तेवढी त्याची इम्युनिटी ड्रॉप होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून कित्येकदा आपण बघतोय की जसं जसं वय वाढतं ना तसं तसं त्यांचा आजार पूर्णपणे कमी झालेला असतो. चाइल्डहुड अस्थमा जो आहे ॲज पर द एज कमी होतो. बट अगेन जर तुमच्या लाईफमध्ये काही स्ट्रेसफुल सिच्युएशन आली, काही ताणतणाव आला, लाईक जॉब प्रोफाईल चालू झालं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात किंवा खाण्यापिण्याचे काही चुकीचे बदल असतील, सेडेंटरी लाईफस्टाईल असेल, अगेन तुमचा हा जो अस्थमा आहे हा तुम्हाला अडल्ट एजमध्ये पण येताना आढळू शकतो. ओके, पूर्णपणे गेलाय पण अगेन जर काही ट्रिगरिंग फॅक्टर जर आला तर नक्कीच तुम्हाला हा त्रास परत पण उद्भवू शकतो. बरोबर आहे. साधारणपणे साधी सर्दी असेल, खोकला असेल तर नेब्युलायझेशन सुचवलं जातं किंवा दम्यामध्ये आपल्याला पंप दिला जातो श्वास घेण्यासाठी. मात्र जेव्हा एखादा रुग्ण होमिओपॅथी ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा कशा प्रकारचे उपचार असतात? म्हणजे फक्त औषधांच्याच स्वरूपात उपचार असतात की व्यायाम असेल किंवा काही दुसऱ्या गोष्टी असतील, कशा पद्धतीचे उपचार असतात?
नक्कीच. आता ॲलर्जी आणि अस्थमामध्ये आपल्याला ओरल मेडिकेशन्सनेच पेशंटला बरं करायचं आहे. बरं. आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे नेझल ड्रॉप, एक्सटर्नल ऑइंटमेंट किंवा अशा प्रकारचं काहीही मेडिसिन नाहीये. बरं. होमिओपॅथिकच मेडिसिन्स असतात, ज्याला आपण इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन ऑफ होमिओपॅथिक ट्रीटमेंट असं संबोधतो. हे पेशंटच्या मानसिकतेशी आणि शारीरिकतेशी रिलेटेड असं औषधी आहे. या मेडिसिनचं काम काय असतं, सगळ्यात पहिले पेशंटचं इम्युनिटी बूस्टअप करणे, रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, पचनक्रिया खूप जास्त सुरळीतपणे काम करण्यासाठी भाग पाडणे, रक्तप्रवाह एकदम चांगल्या प्रकारे सुरळीत करणे. यासोबत ह्या सगळ्या गोष्टी जर आपण जपल्या तर पेशंटच्या आजाराला आपण सध्याच्या म्हणजे प्रेझेंट स्टेटमध्ये थांबवू शकतो. ओके. एखादा पेशंट आहे, त्याला ॲलर्जिक रायनायटिसचा त्रास आहे. आता ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे काय असतं, वारंवार येणारी सर्दी. आपण जसं की बोललो, थोडं पण काही खाण्यामध्ये आलं लगेच त्यांना सर्दी होऊन जाते. हीच सर्दी जर तुमची वारंवार येते ना, तर ती एक स्टेज अशी येते की ती अस्थमामध्ये निघून जाऊ शकते. ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस होऊ शकतो आणि मग अस्थमाकडे लँडअप होऊ शकते. ॲलर्जिक रायनायटिसचा जर पेशंट आपल्याकडे येतो तर आपला पूर्ण प्रयत्न हा आहे की त्याला आपण त्या स्टेजला पहिले थांबवायला पाहिजे. जर आपण एखाद्या आजाराला प्रेझेंट स्टेटमध्ये कंट्रोल करू शकतोय तरच आपण त्याचा प्रोग्रेस टाळू शकतो. पुढे जाण्याची गतीला आपण थांबवतोय. प्रोग्रेस थांबवलं तर कॉम्प्लिकेशन्स पर्यंत जाण्याची वेळच येत नाही. ओके. सो डेफिनेटली आपल्याला जे पण काही पंप वगैरे जरी चालू असतील, सोबत आपल्या औषधी तुम्ही चालू केलं तर आपल्याला त्याचं पण प्रमाण कमी होताना आढळतंय. आपल्याला पुण्यावरनं एक फोन येतोय. वाणी यांचा फोन आहे. नमस्कार वाणीजी, बोला, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो, मी वाणी बोलते पुण्यावरून. माझी 4 वर्षाची मुलगी आहे डॉक्टर. तिला आंबट गोष्टी आणि थंड पदार्थांची एलर्जी आहे. बरं. तर तिला नम्मामध्ये काही उपाय होऊ शकतो वाणी का? यांना 4 वर्षाची मुलगी आहे आणि त्यांनी जसं सांगितलं की तिला, त्या बाळाला सतत डोळ्यातनं पाणी येतंय किंवा ॲलर्जीज होतात. मला सगळ्यात आधी हे विचारायचं की 4 वर्षाच्या बाळाला नक्की कशा प्रकारच्या ॲलर्जीज डेव्हलप होऊ शकतात, म्हणजे याचं कारण काय असू शकतं? नक्कीच. आता अगदी 4 वर्षाचं बाळ आहे ते, राईट. जेव्हा आपण मदरचं जे मिल्क असतं, आईचं जे दूध असतं, त्याच्यामध्ये सगळ्यात हाय अँटीबॉडीज असतात, जे बाळाच्या इम्युनिटीला बूस्टअप करण्यासाठी मदत करतात, राईट. तर एखाद्या वेळेस कसं असतं ना, फिडिंगमध्ये प्रॉब्लेम असतं, आईला दूध येत नाहीये, त्याच्यामुळे बाळाचं जे पाहिजे ते पोषण होऊ शकत नाही. त्या इम्युनिटीच्या कमतरतेमुळे, म्हणजे त्या दुधामुळे जे अँटीबॉडीज मिळायला पाहिजे होते पण ते मिळू शकलेले नाहीयेत. सो बिकॉज ऑफ दॅट पण पेशंटची इम्युनिटी कमी होऊ शकते आणि अगदी कमी वयामध्ये सुद्धा आपल्याला ह्या तक्रारींना सामोरं जावं लागू शकतं. कमी वयामध्ये जर आपण स्टिरॉइड म्हणा किंवा मग अँटी ॲलर्जिक औषधी म्हणा, अँटीहिस्टॅमिनिक मेडिकेशन जर वापरल्या, तात्पुरतं ती बरी होईल, पण शरीरावरती साईड इफेक्ट खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळू शकते. तर नक्कीच वाणीजी, तुम्ही आमच्याकडे नक्कीच कन्सल्ट करू शकता. पुण्यामध्ये डेक्कनला आमची शाखा आहे नम्मा वैद्यशाळेची. तर यामध्ये तुम्ही येऊन योग्य त्या तपासण्या ज्या गरजेच्या आहेत पेशंटसाठी, तिला आपल्याला एकदा चेक करावं लागेल. गरजेच्या तपासण्या आपल्याला त्यांना लिहून द्यावं लागेल, प्रॉपर केस टेकिंग करावं लागेल आणि ह्या आजारापासून आपण पेशंटला मुक्तता देऊ शकतो. अनेक व्यक्तींना अस्थमा किंवा दमा हा व्यसनांमुळे सुद्धा होतो आणि व्यसनाधीन झालेली व्यक्ती ही मुळात आज व्यसन सोडायचं म्हटल्यानंतर तिच्या हातनं काही उद्या ते सुटत नाही. मात्र होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर ही व्यसनं लवकरात लवकर तात्काळ सोडवणं किती गरजेचं असतं आणि त्यासाठी तुम्ही डॉक्टर कसे प्रयत्नशील आहात? नक्कीच. आता जसं की आपण बघतो की बहुतेकदा आमच्याकडे पेशंट येतात, ते विचारतात, तुमचं मेडिसिन तर आम्हाला घ्यायचं आहे, पण आम्हाला ड्रिंक्सची सवय ते लगेच नाही सोडू शकत, ते आम्हाला नाही जमणार. आता ॲज अ डॉक्टर मी त्यांना ड्रिंक्स घ्या हे सजेस्ट नाही करू शकत, बरोबर. पण कसं असतं ना, कुठली पण गोष्ट आपण लगेच क्विट नाही करू शकत. सो बेसिकली आपल्याला काय करायचं, त्याचं प्रमाण हळूहळू कमी करायचं असतं. होमिओपॅथिक मेडिकेशन्सला जे अल्कोहोलिक ड्रिंक्स वगैरे जे असतं ना, हे कॉन्ट्राडिक्टरी नाही आहे, बट डेफिनेटली जेवढं तुम्ही ड्रिंक्स घेणार, अल्कोहोल घेणार, निकोटीन इंटेक करणार किंवा मग तंबाखूचं सेवन, धूम्रपान, मद्यपान, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, हे तुमच्या इम्युनिटीला बूस्टअप करत नाही, हे इम्युनिटीला डिरेंज करत राहणार. हे तर झालं ॲलर्जी, अस्थमा किंवा दमा याबद्दल. पण याचबरोबर नम्मा होमिओपॅथीमध्ये वेगवेगळ्या व्याधींवर उपचार केले जातात, त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगाल? नक्कीच. नम्मा होमिओपॅथीमध्ये एका छताखाली आपण अनेक आजारांवरती खूप सक्सेसफुल किंवा यशस्वीरित्या ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत असतो. जसं बघितलं आपण, आपल्याकडे येणारा मॅक्झिमम फ्लो हा व्हेरिकोज व्हेन्सच्या पेशंटचा आहे, पायावरती फुगलेल्या शिरा ज्याला आपण म्हणतो. या व्यतिरिक्त थायरॉइड, PCODचे पेशंट्स आपल्याकडे बघायला मिळतात. उच्च रक्तदाब म्हणजेच हायपर टेन्शन आहे, डायबिटीस आहे. त्यानंतर आपण बघितलं तर वजन वाढीच्या समस्या असतात, त्वचेचे काही विकार आहेत जसं की एक्झिमा, सोरियासिस, फंगल इन्फेक्शन, अर्टिकॅरिया. या व्यतिरिक्त सेक्शुअल प्रॉब्लेम
म्हणजे लैंगिक समस्या वगैरे यासाठी पण आपण ट्रीटमेंट देतो. वंध्यत्व रिलेटेड सुद्धा आपण ट्रीटमेंट देतोय पेशंटला. त्यानंतर आपण बघितलं तर डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम जसे की पायल्स, फिशर, फिस्टुला ह्या सगळ्या व्याधी सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने कव्हर अप करू शकतो. हेअर फॉलच्या समस्या असतात, जसं की आपण बघतो आपल्या स्किन आणि हेअर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण की आपलं प्रेझेंटेशनच त्यावरती डिपेंड आहे. तुमचं स्किन आणि हेअर जेवढे हेल्दी असणार तेवढा तुमचा कॉन्फिडन्स पण बूस्टअप होतो. सो बेसिकली त्याच्यासाठी पण आपण सरफेस ट्रीटमेंट देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो. हॉर्मोनल इम्बॅलन्सच्या ज्या तक्रारी आहेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण आपल्या औषधी आहेत. नॉर्मल कोल्ड कोरायझापासून कॅन्सरपर्यंतचे असे कुठलेही आजार असू द्यात ते आपण बघण्याचा प्रयत्न करत असतो. अगदीच एखादी इमर्जन्सीची केस आहे, सर्जिकल केस आहे, तर आपण स्वतःहून पेशंटला ओपिनियन देतोच, पण आपला पूर्ण प्रयत्न असतो की एखादा आजार, एखादी व्याधी जर बिना ऑपरेशनची आपण बरं करू शकत असेल, आपल्या स्कोपमध्ये जर ते येत असेल, तर आपण त्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊ शकतो. कमीत कमी ऑपरेशनला एक्सटेंड करण्याचा प्रयत्न तरी करणे, नाहीच तर ऑपरेशनला अवॉइड तरी करणे, ह्या 2 गोष्टींमध्ये आपलं काम असतं. यासोबतही असे बरेचसे आजार असतात, त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आमच्याकडे नक्कीच व्हिजिट करू शकता. नमा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आजारांवरती उपचार तर करतोच आपण, पण आपण काय करतो ना, वी ट्रीट द मॅन इन डिसीज, नॉट द डिसीज इन मॅन. हा एक कन्सेप्ट आहे होमिओपॅथीमधला. म्हणजे आपल्याला त्या माणसाला बरं करायचं आहे. आपण जर त्या माणसाला, व्यक्तिमत्वाला बरं करू शकतो तर नक्कीच त्यांचा आजार पण कमी करू शकतो. सो जर एखाद्या वेळेस तुम्हाला कुठलाही त्रास असेल, अगदी सेफेस्ट ट्रीटमेंट असल्यामुळे तुम्ही आमच्या नमा होमिओपॅथी क्लिनिकला नक्कीच व्हिजिट करू शकता. प्रत्येक रुग्णाचं आपल्या डॉक्टर बरोबर हे एक वेगळं कनेक्शन असतं. म्हणजे तो डॉक्टर बघितल्यानंतर किंवा त्याच्याकडनं मार्गदर्शन घेतल्यानंतर 50% आजार तिथेच कमी होतो. नमा होमिओपॅथीच्या सगळ्याच क्लिनिक्समध्ये अनेक डॉक्टर्स आहेत आणि या सगळ्या डॉक्टरांची चेन संपूर्णपणे आजार नष्ट करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. मात्र मी जर डॉक्टर रीना यांच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केल्यानंतर माझ्या रोगाचं समूळ नष्टीकरण होईपर्यंतची ही ट्रीटमेंट डॉक्टर रीनाच सांभाळतात, की वेगवेगळे डॉक्टर्स माझी केस हाताळत असतात. माझ्याकडे जर पेशंट आला, मी जर त्या केसला हाताळू शकते, तर नक्कीच आपण त्या केसेसला कंटिन्यू करत असतो. येस. डॉक्टर रीना, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, उत्तम मार्गदर्शन आपल्या सगळ्या प्रेक्षकांना केलं. अस्थमा किंवा ॲलर्जी अस्थमा, दमा या विषयावर तर आज आपण माहिती घेतलीच, पण त्याचबरोबर नमा होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय आहे आणि या क्लिनिकमध्ये कशा प्रकारचे उपचार केले जातात याबद्दल सुद्धा तुम्ही सविस्तर माहिती दिली. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. नमा होमिओपॅथीच्या जवळच्या क्लिनिक्सला नक्की भेट द्या. मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते, नमा होमिओपॅथीची क्लिनिक्स ही संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे मुंबईमध्ये दादर आणि ठाणे, त्याचबरोबर पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर आणि कर्नाटकामध्ये आहेत. आपल्या जवळच्या क्लिनिकला भेट द्या आणि आपल्या आजारातनं मुक्तता मिळवा. डॉक्टरांशी संपर्क साधण्यासाठी, अपॉइंटमेंट घेण्यासाठी स्क्रीनवर खाली दिलेल्या टोल फ्री नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. व्याधी कोणतीही असो, आजार कोणताही असो, अगदी छोटासा त्रास देखील असो, आपल्याला खात्रीशीर इलाज मिळतो तो नमा होमिओपॅथीमध्ये. आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.